हाय भावांनो, मी शुभम सरोदे स्वागत करतो तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये. आज मी जाणार आहे बाप्पाचं दर्शन करायला. पहिल्या ब्लॉगची सुरुवात बाप्पाच्या दर्शनापासून. तर आपण शाळेवरून दादरला गेलो. दादरवरून आपण बस पकडली. बसचं तिकीट होतं 12 रुपये. त्यानंतर आपण थोड्याच वेळात वेट करून आपण खाली उतरलो. तर भावांनो, आपण दादरवरून बसने आलोय सिद्धिविनायकला. 12 रुपये तिकीट होता. तर तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये क्लिप टाकेल. त्यानंतर आपण आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर आपल्याला हार फुलांचे दुकानं भेटले. जास्त नव्हते, नॉर्मलच गर्दी होती. आणि आपलं दर्शन बघू किती टायमात होतो. मग आपण लाईनीत लागलो. आपण घेतलेलं जास्वंदीचा हार. लाईनीमध्ये पण एवढी गर्दी नव्हती. मग आपल्याला दिसतो बाप्पा. मग हॉलमध्ये आपण गेलो. हॉलमध्ये टी व्ही लागलेला, तिथंच आपल्याला बाप्पाचं दर्शन होत होतं. मग आपण वेट करत लाईनीमध्ये इथे पूजेची तयारी करत होते. मंदिराच्या गाभाऱ्यात काही माणसं बसली होती बाप्पाचं दर्शन घेऊन. मग थोडा वेळ वेट करून मग आपण बाप्पाचं दर्शन घेतलं. मंदिराच्या गाभाऱ्यात थोडा वेळ उभं राहून आपल्याला जास्वंदीचा फूल देखील भेटला होता. दर्शन तर झालं आपलं मस्त. तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच व्हिडिओ काढले. आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढायला. तरी पण मंदिराला पूर्णपणे लाईटीने सजवलेलं होतं. मग आपण केलं मारुतीचं दर्शन. त्यानंतर बाहेरच्या स्क्रीनवरती मंदिराचा गाभारा दिसत होता. तर भावांनो, दर्शन तर आपलं मस्त झालंय. हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. गणपतीचं दर्शन घेऊन हा पहिल्या ब्लॉगची सुरुवात करतोय. तसंच तुम्ही मला इंस्टाला प्रेम दिलं, तसंच मला युट्यूबला सुद्धा प्रेम द्या. व्हिडिओत कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. आपण आता महाप्रसाद घ्यायसाठी लाईनीत लागलोय. भरपूर गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. A few moments later. तर आपला महाप्रसाद घेऊन झालाय. पाहुणो, आपण इथून आता महालक्ष्मीला जाणार आहोत. आता आपण बसची वाट बघतोय. बस बघूयात कधी येते. बस आल्यावर बसमध्ये बसलो. मग आपण तिकीट काढलं. तिकीट 15 रुपये होतं. मग थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचलो. तर मी बस मधून उतरलोय. आता इथून आपल्याला 10 मिनिटाच्या अंतरावरती महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर आपण चालत जाणार आहोत. मग आपण इथून आतमध्ये गेलो. तर आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये पोहोचलोय. ते भरपूर दुकाने आहेत. तुम्हाला दुकानं दाखवतो. मंदिरामध्ये जर गर्दी नाही, लगेच आपलं दर्शन होईल. बघूयात दर्शन कसं होतं. हे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे. तर आपण आता महालक्ष्मीच्या गेट जवळ पोहोचलोय. इथे रस्त्याने आपल्याला जाताना भरपूर मंदिरं बघायला मिळतील. तसंच आपल्याला राणीमती मंदिर सुद्धा बघायला भेटलं. मग आपण पोहोचलो महालक्ष्मी मंदिराच्या इथे. तर आपण लाईनीत लागले. लाईनीत आहे आपण. पुढेच महालक्ष्मीचं मंदिर आहे. पुढेच महालक्ष्मीचं मंदिर आहे. मंदिराच्या आतमधूनच आपल्याला महालक्ष्मी मातेचं दर्शन होत होतं. मग आपण दर्शन घेऊन मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती. आपल्याला भेटलेलं मंदिरामध्ये कमळाचं फूल. मंदिराचा गाभारा पूर्णपणे खाली होता. रविवार असून पण काही गर्दी नव्हती. मंदिराच्या समोर चांदीचा स्तंभ होता. मग आपण बाहेर जाण्यासाठी निघलो. त्यानंतर आपल्याला दिसले श्रीरामांचे मंदिर. तसेच हार फुलांची दुकानं सुद्धा होती. इथे विकायला देवीचे मुकुट, देवीच्या साड्या. इथे कबूतर भरपूर होते. लोक त्यांना खायला घालत होते. चणे. एकाच्या हातावरती कबूतर बसले होते. तर आहे भावांनो, महालक्ष्मीच्या बाजूलाच समुद्र किनारा देखील आहे. तर एक नंबर व्ह्यू आहे. तुम्हाला हे दाखवत. समुद्र किनाऱ्यापासून महालक्ष्मी मातेचं मंदिर सुद्धा दिसत होतं. तुम्ही बघू शकता महालक्ष्मी मातेचं मंदिर. समुद्र किनारी मस्त हवा सुटलेली. आपण एन्जॉय करत करत पुढे चालत होतो. तुम्ही आजपर्यंत शिंपली चालताना बघितलंय का? शिंपली बघा चालतोय. याच्या आतमध्ये ती शिंपली जिवंत होती. त्यानंतर आपण त्यांना पाण्यामध्ये सोडून दिलं. बरेच जण समुद्र बघण्यासाठी आले होते. फोटो व्हिडिओ काढत होते. इथूनच मुंबईचा व्ह्यू खूप भारी दिसत होता. समुद्राच्या येणाऱ्या लाटा. मग आपण रील शूट सुद्धा केली. गहरा समंदर दिल डूबा जिसमें घायल हुआ मैं उस पल से इसमें नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर नैना
नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर. तुम्ही इथे फोटोशूट रील शूटसाठी सुद्धा येऊ शकता, पण स्वतःचा जीव सांभाळून. इथे समुद्राचा खेकडा सुद्धा होता. तुम्ही एकदा नक्की हा समुद्र बघायसाठी या, मलाही नक्की आवडेल हा समुद्र. तर इथून आपण जाणार आहोत महालक्ष्मी स्टेशनला 20-20 रुपयामध्ये. तर आपण दादरवरून ट्रेन पकडून शहाडला पोहोचलो. तर भावांनो, मी तर आता घरी आलोय. जर तुम्ही रविवारी फिरायला जायचा प्लॅन करत असतील तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. मी तुम्हाला बजेट देखील सांगितलंय व्हिडिओमध्ये. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. बाय बाय.